स्क्वेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी. BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी. हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी. अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी. सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स, सासवड, 98 22 32 68 44. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com. सुरेश धस यांचे आरोप. सुप्रिया सुळे यांनी थेट संसदेत आवाज उठवला. धनंजय मुंडे भोवतीचा कारवाईचा फास घट्ट. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरलेल्या पीक विमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणाबाबत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट लोकसभेत प्रश्न विचारला. केंद्रीय कृषी मंत्र्यांना याबाबत माहिती होती का? माहिती होती तर याबाबत कारवाई करणार का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारलाय. त्याला लागलीच उत्तर देत याबाबत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आज लोकसभेत दिलं आहे. लोकसभेत आज झालेल्या प्रश्नोत्तराच्या चर्चेदरम्यान खासदार सुळे यांनी हा प्रश्न विचारला. खुद्द महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी पीक विमा योजनेत 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. इतकंच नाही तर सत्ताधारी असलेल्या भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा तब्बल 5000 कोटींचा असल्याचा दावा केला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून राज्यातील हजारो लाखो शेतकऱ्यांच्या हक्काचा पैशाचा अपहार झाल्याची कबुली खुद्द सरकारनेच दिली आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. राज्य शासनाच्या या कबुलीबाबत केंद्रीय कृषी मंत्री म्हणून आपणास याबद्दल माहिती होती का आणि या घोटाळ्याचे चौकशीचे आदेश आपण देणार का असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे. यावर लागलीच उत्तर देत कृषी मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कोणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई करू असं आश्वासन दिलं आहे. देशातील शेतकऱ्यांना मी आश्वासन देऊ इच्छितो की असा कुठलाही घोटाळा झाला असेल तर कारवाई नक्की होणार असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. एकंदरीतच सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत हा सवाल उठवल्यामुळं आता धनंजय मुंडे यांच्या भोवतीचा कारवाईचा फास आणखी घट्ट झाल्याचं बोललं जात आहे. आता आपण ऐकणार आहोत की नेमकं सुप्रिया सुळे लोकसभेत काय बोलल्या. तो व्हिडिओ आता तुम्ही बघणार आहात. सुप्रिया सुळे. सर मैं आपकी आभारी हूँ क्योंकि यह सवाल बहुत महत्वपूर्ण है. सर ने महाराष्ट्र देश के बारे में बहुत अच्छी तरह हम सबको समझाया है. सर सिर्फ महाराष्ट्र में मैं पूछना चाहती हूँ कि महाराष्ट्र के जो कृषि मंत्री है आज के, उन्होंने ऑन रिकॉर्ड स्टेटमेंट दिया है कि 500 करोड़ रुपया का भ्रष्टाचार फसल बीमा योजना में हुआ है. और उसके बाद भारतीय जनता पार्टी के एक एमएलए है श्री सुरेश धस जी, उन्होंने कहा, करेक्ट किया आपके कृषि मंत्री जी को कि वो 500 करोड़ नहीं 5000 करोड़ रुपए का दिया है. मैं आपको बड़ी विनम्रता से पूछना चाहती हूँ सर कि क्या आपको इसके बारे में महाराष्ट्र में जो 2.5 साल से आपकी सरकार थी और आज आपकी सरकार जो है, जो ऑन रिकॉर्ड ये आपका मंत्री भी कह रहा है और आप ही का एमएलए कह रहा है, उन्होंने आपको अवगत किया है क्या कि ये 5000 करोड़ का जो गफला हुआ है पमल बीजना योजना में, जो आप ही के लोग कह रहे हैं, उसके बारे में आप अवगत है, हाँ या ना? और ना हो तो आप इसकी इंक्वायरी लगाएंगे, हाँ या ना? थैंक यू सर. अब माननीय अध्यक्ष महोदय, मुझे तो मैडम भी अवगत करा रही है. कभी 500 करोड़ और कभी 5000 करोड़. ऐसे जुमलों से चीजें नहीं चलती. लेकिन मैं आपके माध्यम से और सदन के माध्यम से भी देश के किसानों को यह बताना चाहता हूं कि अगर कहीं गड़बड़ हुई और वो प्रमाणित हुई तो गड़बड़ करने वाले को कभी छोड़ा नहीं जाएगा. यह हमारी प्रतिबद्धता है. माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सरकार ने भी फसल बीमा योजना के क्रियान्वयन में सुधारात्मक कदम भी उठाए हैं और महाराष्ट्र में 80-110 का मॉडल लागू किया गया है. मैं फिर आश्वस्त करता हूं कि अगर कहीं गड़बड़ है
तो जांच होगी और प्रमाणित हो गई तो गड़बड़ करने वाले को छोड़ा नहीं जाएगा। ये हमारी सरकार है।